श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज जो व्यक्ती हा संदेश पूर्ण मन लावून ऐकेल त्याचे सर्व दुःख दरिद्र पीडा संकट एका मिनिटात जळून राख होऊन जाईल. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हा संदेश मोजून 15 मिनिटं ऐका. आज मामा तुम्हाला काहीतरी विशेष सांगण्यासाठी आले आहेत. त्यामुळे हा संदेश लक्ष देऊन ऐका. लवकरच तुमच्या घरात मोठी खुशखबर येईल आणि त्याने सर्व घर खुश होऊन जाईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. असेच बाळूमामांचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आज समाजात चांगुलपणा हा महाग होत चालता असताना स्वतःच्या कार्यातून तो नंददीप सतत तेवत ठेवण्याचं काम काही माणसं सातत्याने करत आली आहेत. म्हणून त्यांचं मोल अजूनही कायम आहे. ज्यांना खरोखर गरज आहे तिथपर्यंत ते जाणे महत्त्वाचं आहे, तरच त्याला अर्थ प्राप्त होईल. समाजातल्या सर्व दुर्गुणांवर मात करण्यासाठी जबाबदारी एक माणूस म्हणून आपल्यावर सुद्धा आहे. अशी काम करणारी माणसं हे देहाने भारलेली असतात. चांगल्या विचार आणि प्रेरणाने प्रवास करणारी माणसं हे संस्काराचे पायथे असतात. संचित असतं ते व्यवस्थेचं किनारं धरून वाहणारं चांगुलपण उमेदपण हरवलेल्या या युगात अशी नित्तळ निर्मळपणाची गुढी उभी करून चांगल्या विचारांचं निशाण फडकवत ठेवणाऱ्या माणसांची किंमत ही नेहमीच कणभर जास्त असते. माणुसकीचे प्रवाह अखंडपणे जपणारी माणसं सापडणं म्हणूनच अर्थपूर्ण असतं. आजच्या या काळात माणूसपण जपणारी माणसं सापडतात ही भावना समाधान देणारी असते. हे मात्र खरं. कोणी याला पुण्याई म्हणो की आणखी काही, त्यानं फारसा फरक पडत नाही. पण माणूसपणाच्या कक्षा अबाधित ठेवणारी माणसं ही समाजाचं भूषण असतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, चांगला विचार आणि चांगली वागणूक हीच खरी तुमची देणगी आहे. जीवनात तुम्ही कितीही कमवलं तर तुम्हाला मिळालेला मान हा तुमच्या पैशावर नसून तुमच्या वागणुकीवर असला पाहिजे. जीवन खरंच आनंदानं जगा. जीवनात कोणताही प्रवास अवघड नसतो. अवघड फक्त आपल्या इच्छा असतात. म्हणून इच्छांवर कंट्रोल करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि यश हे भरभरून मिळणार आहे. आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. बाळूमामा म्हणतात, जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं. चलाकी 4 दिवसच चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजापाठ होम हवन केलं तरी काही एक फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही. इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा, सर्वस्वी आपल्या हातात आहे. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही, पण तुम्ही आज जिथे आहात तिथे एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकता आणि तुमचं भविष्य बदलू शकता. गैरसमजुतीचा फक्त एक क्षण खूप धोकादायक ठरू शकतो, कारण काही मिनिटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या 100 सुखांचा क्षणांचा तो विसर पाडतो. म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, काहीही उपयोग होणार नाही. राग आणि प्रेम व्यक्त केलं जातं तिथेच आपलं कोणीतरी असतं. भले यशस्वी होण्यासाठी खात्री नसेल, परंतु अभ्यास, चिकाटी व संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. आपल्या जन्माने मृत्यूला शोधण्यासाठी लावलेला वेळ म्हणजेच आपलं आयुष्य आहे. सुंदर आयुष्य
सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतीतून घडत असतं. आकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसांवर परिणाम करतात की नाही ते माहीत नाही, परंतु पृथ्वीवरील माणसं एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात, ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चितच परिणाम करतात. म्हणून जीवन जगत असताना नेहमी आनंदी आणि समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. माणुसकी धर्म सोडू नका. जुनं शांत राहून संपवायचं आणि नवीन चांगलं निर्माण करायचं. ही बेरीज वजाबाकी ज्याला जुळली, तोच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आपल्याला काही अपघातांना, काही गोष्टींना, आपल्या जीवनातील काही लोकांना, त्यांच्या बोलण्याला, वागण्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे. प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त करणं आवश्यक नसतं. कधी-कधी आपल्या काही प्रतिक्रिया आपल्याला केवळ वेदनाच देऊन जातात. त्यामुळे आपलं नुकसान करतात. अहंकार व रागाच्या भरात देऊन आपलंच नुकसान करतात. अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना अद्दल घडवण्याच्या मानसिकतेने इजा करण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला नंतर कळतं की आपण स्वतःचेच नुकसान केलेले आहे. लोहाराच्या बंद दुकानात एक साप घुसला. तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला जखम झाली. सापाने मागे वळून आपल्या पूर्ण ताकदीने करवतीला चावण्याचा प्रयत्न केला. सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागलं. तरीही सापाने करवतीला स्वतःला गुंडाळून मारण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडलं, तेव्हा त्याला करवतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला, जो स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता. आपल्या आयुष्यात आतापर्यंत आपण कळत नकळत अनेक चुका केलेल्या असतात, ज्या आपण विसरून गेलेलो असतो. परंतु आपल्या वाईट कर्माचं फळ हे ठरलेलं असतं. आपल्या चांगल्या वाईट प्रत्येक कर्माची नोंद आपल्या खात्यात जमा होत असते. आपल्या चुकांची, वाईट कर्मांची फळं करवतीच्या रूपात समोर येत असतात, जी वर्तमानात जरी आपली चूक नसली तरी आपल्याला किरकोळ इजा करतात. अशा वेळेस करवतीला दोष देऊन आणखी जास्त नुकसान करून घेण्यापेक्षा तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. भूतकाळात करून ठेवलेल्या कर्म बदलता येत नाही. ते करवतीच्या रूपात 100% आपल्या समोर येतातच. म्हणून चांगलं कर्म करा. योग्य ते फळ मिळणार आहे आणि शेवटी कर्माचाच हिशोब होत असतो. तुम्ही किती संपत्ती कमवली, तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली, तुम्ही किती बँक बॅलन्स कमवला, हे कधीच विचारात घेत नाही देव. देव फक्त तुमचं पुण्य आणि तुमचं पाप हे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. म्हणून नेहमी आपल्या पुण्याचं पारडं हे जास्तीत जास्त असलं पाहिजे, तरच तुम्हाला या जीवनात आनंद घेता येत शकतो. म्हणून जीवन जगत असताना आपल्या काही अहंकार, राग, वेदना या सोडून दिल्या पाहिजेत. समाधानी आणि सुखकर जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण भूतकाळात करून ठेवलेल्या चुका, वाईट कर्म बदलता येत नाही आणि त्यांचे समोर येणारे परिणामही टाळता येत नाही. चुकीच्या वागण्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. त्यापासून कोणाचीही सुटका होत नाही. कितीही देवदेव केलं तरी देव सुद्धा त्यापासून आपल्याला वाचवू शकत नाही. मग वर्तमानात तुम्हाला प्रश्न पडत असेल, देवाची प्रार्थना का करायची? जर देव आपल्याला येणाऱ्या संकटातून वाचवू शकत नाही, तर देवाची आराधना का केली पाहिजे? मनाची शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच तुम्ही देवाची आराधना करायला हवी. आपल्या सोबत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी इतरांना आणि आपल्या परिस्थितीला जबाबदार न धरता, ते आपल्याच मागच्या चुकीच्या कर्माचं फळ आहे हे समजून त्याला स्वीकारत सामोरं जाण्याची मनाची शक्ती प्रचंड सकारात्मक असावी लागते, जी योग, ध्यान, नामस्मरण करून वाढवता येते. देवाची आराधना करायला सुरुवात केल्यावर आत्मचिंतन करण्याची सवय लागते.
आपण कुठं चुकलो, काय योग्य आपण करू शकलो असतो, असा विचार करण्याची सवय लावून घेतली तर योग्य, अयोग्य, चूक बरोबर याची जाणीव होऊ लागते. त्यामुळे मनाला योग्य विचार आणि योग्य कृती करण्याची, आपल्या हातून घडण्याची शक्यता कमी होत जाते. आपल्या कर्माच्या खात्यातील वाईट कर्माचं गाठोडं आणखी मोठं न करता ते हलकं होत जाईल. होऊन गेलेल्या चुकांसाठी देवाकडे माफी मागून समोर आलेली शिक्षा कुठलीही तक्रार न करता भोगून संपवायची आणि वर्तमानात त्या चुका न करता नवीन चांगलं कर्म करत राहिल्याने पुढे येणारी आपली वेळ, भविष्य सुखकर करण्याची देवाची आराधना केल्याने आपल्याला नक्कीच मिळू शकते. आभार व्यक्त केल्याने चांगल्या गोष्टी जीवनात आकर्षित होतात आणि टिकून राहतात. जीवनात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे आभार व्यक्त केले पाहिजेत. आपले आई वडील, भाऊ बहीण, जोडीदार, मित्र, मैत्रिणी, मुलं, नातेवाईक, आपलं घर, आपलं व्यवसाय, आपली गाडी, अशा प्रत्येक गोष्टीचे, आपल्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीचे आभार व्यक्त केल्याने सकारात्मकता वाढण्यास सुरुवात होते. जास्तीत जास्त 5 मिनिटात आपण मिळालेल्या सर्व गोष्टींचे आभार व्यक्त करू शकतो. त्यानंतर दिवसभर आपल्याला काय करायचं आहे याची नोंद देण्यास सुरुवात केली पाहिजे. सुरुवातीला काय लिहावे सुचत नाही, त्यामुळे सर्वप्रथम तारीख टाकून किती वाजता आपण उठलो हे रोज लिहून ठेवण्याची सवय स्वतःला लावली पाहिजे. जमेल तसं दिवसभराचं नियोजन, महत्त्वाच्या कामांची यादी, खाण्याची, झोपण्याची वेळ निश्चित करून लिहून ठेवावी. सुरुवातीला अगदी ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी होत नाहीत. जेवढं शक्य होईल तेवढं नियोजनानुसार वागण्याचा प्रयत्न करीत राहिलं की हळूहळू सवयी दृढ होतात आणि आपल्या मनाला, शरीराला त्या सवयींची सवय होण्यास सुरुवात होते. घरकामाचं नियोजन, व्यवसायाचं नियोजन, खर्चाचं, पैशाचं नियोजन, हिशोब ह्या गोष्टींच्या नोंदी करून ठेवायची सवय लावल्याने जीवनात आश्चर्यकारक सकारात्मकता येते. साधारण 10 ते 15 मिनिटात या सर्व गोष्टींचा विचार करून आपण त्या लिहून ठेवू शकतो. त्यानंतर निरोगी शरीरासाठी, शरीरातील ऊर्जा वाहती ठेवण्यासाठी, आनंदी, स्वस्थ, कणखर राहण्यासाठी शक्य असेल ते चालणे, धावणे, योगा, जिम करणे किंवा पोहणे, कोणत्याही प्रकारे अर्धा ते पाऊण तास व्यायामासाठी दिला पाहिजे. सकाळी लवकर उठणं, ध्यान, व्यायाम, दिवसभराचं नियोजन करणं या सवयी आपलं आयुष्य बदलून टाकतात. पहाटेचा 1 तास स्वतःसाठी या सर्व गोष्टींसाठी दिला तर राहिलेल्या 23 तासाचं युद्ध आपण अगदी सहज, योग्य प्रकारे जिंकू शकतो. म्हणून आपल्या आयुष्याला रंगरूप, चव देण्याचं काम हे आपल्या भावनांचं आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात, यश अपयशात सर्वात महत्त्वाची भूमिका आपल्या भावनांची असते. एखाद्या कृतीवर, घटनेवर आपण जो विचार करतो, जी प्रतिक्रिया देतो, ती असते आपली भावना. एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल आपल्याला काय वाटतं याचा विचार आपण भावनेच्या स्वरूपात व्यक्त करतो. आनंद, सुख, समाधान, शांती, प्रेम या सकारात्मक भावना, तर राग, लोभ, मोह, माया, मत्सर, तिरस्कार या आपल्या नकारात्मक भावना आहेत. प्रेम आणि तिरस्कार या आपल्या 2 भावनांवर आपल्या जीवनाचं बरंचसं गणित अवलंबून आहे. या भावना सांभाळता आल्या तर आपलं संपूर्ण आयुष्य आपण अगदी व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो. आपल्या या 2 भावनांवर आपल्याला नियंत्रण मिळवता आलं तर आपल्या संपूर्ण आयुष्यावर आपण नियंत्रण मिळवून जग जिंकू शकतो. आपल्या भावना समजून घेणं, त्या कशा आणि का निर्माण होतात, त्या निर्माण करणं आपल्या हातात आहेत की इतर कोणाच्या हातात, या गोष्टी समजून घेतल्या तर आपलं जगणं सोपं आणि आपलं आयुष्य सुंदर होईल. म्हणून नेहमीच आपल्या भावनांच्या आहारी जाऊन त्याचे गुलाम न बनता आपल्या भावनांवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य आपल्या जवळ असायला हवं.
भावनांच्या आहारी जाणारे लोक व्यसनाधीन होतात आणि भावनांवर नियंत्रण मिळवणारे लोक जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. स्वतःच्या मनात जे काही चालू आहे ते ओळखता येणं, ते स्वीकारता येणं, हे जर आपल्याला जमलं, आपले आतले जग जर आपण ओळखून असू तरच आपल्या भावनांचं स्वरूप आपल्या लक्षात येतं. प्रत्येक व्यक्तीच्या मनात भावनिक गोंधळ चालू असतो. जीवनातील अनेक निर्णय हे भावनेच्या भरात आपण घेत असतो आणि नंतर पश्चातापाचे क्षण वाट्याला येतात. जीवनातील पश्चातापाचे क्षण टाळण्यासाठी भावनेला बुद्धीची जोड असली पाहिजे. महाभारतातील कर्णाचे उदाहरण घेतलं तर ब्रह्मदेवाला माहीत होतं की कर्ण हा भावनिक आहे. त्यामुळे कर्णाला भावनिक करून ब्रह्मदेवाने त्याची कवच कुंडल मागून घेतली. कर्णाने बुद्धीची जोड न देता भावनांच्या आधारे निर्णय घेऊन आपली कवच कुंडल दिली आणि कर्णाला नंतर पश्चातापाला, दुःखाला सामोरं जावं लागलं. भावना शून्य किंवा भावनाशील असणं चुकीचं नाही. आपला भावनांचा नियंत्रणच असायला हवे. पूर्णपणे भावना शून्य ही असू नये. निसर्गाचा नियम आहे की सर्व काही प्रमाणात म्हणजे बॅलन्स असावं, नाहीतर विनाश अटळ आहे. ध्यान ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते आणि आपल्या भावनांचा गुलाम होण्यापासून दूर ठेवते. भावनांवर नियंत्रण मिळवण्याचे सामर्थ्य आपण ध्यान धारणा करूनच प्राप्त करू शकतो. विचार, भावना, मन, शरीर या 4 गोष्टींची काळजी घेतली तर आयुष्य संतुलित, सुखी, आनंदी, यशस्वी होण्यास सुरुवात होते. म्हणून नक्कीच आनंदी, यशस्वी आयुष्य जगण्यासाठी विचार, भावना, मन आणि शरीर या 4 गोष्टींना सावकाशपणे आणि पायरी पायरीने वळण लावणे म्हणजेच ध्यान करणं. आपले विचार, आपल्या भावना, मन आणि शरीर स्वच्छ करत जाणं म्हणजे ध्यान करणं. ध्यान केलं तर आपण जीवनात शांतता, स्थिरता प्राप्त करू शकतो. आपलं जीवन आनंदी, यशस्वी बनवू शकतो. हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही आपण ध्यान करत नाही. कारण आपण ध्यान करायला सुरुवात केली की सुरुवातीला आहे त्यापेक्षा जास्त विचारांचा गोंधळ आपल्या मनात सुरू होतो. आपल्या जीवनातील अनेक गोष्टींपैकी, विचारांपैकी आपल्यासाठी योग्य असणाऱ्या गोष्टी आपण निवडतो आणि मग आपल्याला सर्व काही सुरळीत चालू आहे ते असं चालू राहावं जसंच वाटतं. पण अचानक आपल्याकडून घडून गेलेल्या गोष्टींच्या चुकीचे परिणाम आपल्या समोर येतात आणि आपण गोंधळून जातो. सुरळीत सुरू असलेल्या आयुष्यात परत अडथळा निर्माण होतो. ध्यानाने काही फरक पडत नाही या निष्कावर आपण पोचतो आणि ध्यान करायचा विचार सोडून देतो. ध्यानाबद्दल स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्याप्रमाणे आपण वर्षानुवर्ष धूळ खात पडलेल्या एखादं भांडं स्वच्छ करायला घेतल्यावर त्यातून पहिले गढूळ आणि घाणेरडे पाणीच बाहेर येतं, त्या भांड्यावरची पूर्ण धूळ निघून गेल्यानंतर स्वच्छ व निर्मळ पाणी येण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे आपल्याला अनेक जन्मांच्या चुकाची फुटे साठलेली असतात. ती समोर यायला लागतात. त्याचा स्वीकार करणं ही आपल्या मनाच्या स्वच्छतेची पहिली पायरी आहे. जेव्हा त्या भांड्याप्रमाणे आपले मन स्वच्छ, निर्मळ होण्यास सुरुवात होईल, तेव्हा सुरुवातीला आपण खूप गोंधळून जाईल, त्याचा त्रास होईल. म्हणून पहिल्यांदा सुरुवात केली पाहिजे. मनाला स्वच्छ व निर्मळ आणि शरीराला सशक्त मिळदार बनवणं कठीण नक्कीच आहे, पण शक्य मात्र अजिबात नाही. आपण जेव्हा ध्यानाला सुरुवात करतो, आपल्या वागण्यात, विचारण्यात, खाण्यापिण्यात बदल होतो. तेव्हा या बदलाचा आपल्यावर प्रचंड त्रास होतो, कारण आपलं शरीर व मन अचानक कोणतेही बदल स्वीकारत नाही. ज्याप्रमाणे आपण जिम लावल्यावर व्यायामाला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसात आपल्या तब्येतीतील वजनात फारसा फरक पडत नाही, परंतु उलट प्रचंड अंग दुखून येतं. पण जर रोज नियमितपणे व्यायाम सुरू ठेवला तर 3-4 महिन्याने हळूहळू फरक दिसून यायला लागतो. ध्यानाच्या बाबतीतही असंच घडतं.
ध्यान करायला सुरुवात केल्यानंतर विचारांचा प्रचंड गोंधळ डोक्यात मनात कल्लोळ करण्यास सुरुवात होते. डोक्यात येणाऱ्या असंख्य विचारातून योग्य विचार मिळवणे आणि त्यावर स्थिर होण्यासाठी स्वतःला काही वेळ द्यावा लागतो. सुरुवातीच्या कितीही गोंधळ झाला, त्रास झाला तरी तळमळ आणि नियमितता असेल तर मनाला स्वच्छ आणि निर्मळ बनवणं शक्य आहे. ध्यानामुळे होणारी प्राप्ती ही हळूहळू होते, पण ती प्रचंड मोठी असते. त्यासाठी नियमित सराव अत्यंत आवश्यक आहे आणि ध्यान लागेल किंवा लागणार नाही याची काळजी आपण करायची नाही. आपल्या इष्ट देवतेवर ही कामगिरी सोपवून द्यायची. आपला ज्या देवावर विश्वास असेल, मग ती मूर्ती असो किंवा आपण मनात असलेली शक्ती असो, त्यावर भार सोपवून आपण फक्त नियमित ध्यानाला बसायचा सराव करायला हवा. त्यासाठी प्रचंड चिकाटी, नियमितता आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर आणि आपल्या मनावर असलेल्या शक्तीवर आणि देवावर प्रचंड विश्वास असायला हवा. तरच प्राप्तीचा अनुभव येतो. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा. सेव्ह अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. धन्यवाद.